नमस्कार सगळ्यांचं आजच्या पुढच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. जसं मी तुम्हाला 3 मिनिटापूर्वी सांगत होतो, आपल्या सोबत परत एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, जे त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. आणि फॉर्च्युनेटली मलाही त्यांच्यासोबत 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि खूपच इंटरेस्टिंग सगळी अशी ती व्यक्ती आहे. मी योगेश सरांना विनंती करेल, की सर तुम्ही सुनील सरांची ओळख करून द्यावी. आणि योगेश सर आज सुनील सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाही प्रश्न विचारायची संधी आहे. मध्ये जर वाटलं तुमचे काही प्रश्न चॅटमध्ये नक्की टाका. तर तुम्ही माईक अनम्यूट करून विचारू शकता. योगेश सर. सगळ्यांना नमस्कार. सुनील भोंडगे हे विज्ञान आश्रमाची जवळजवळ गेले मी म्हणेल की एक साधारणपणे 30 वर्ष हे संबंधित आहेत. म्हणजे जवळजवळ 94, 92, 93 पासून ते विज्ञान आश्रमाशी संबंधित आहेत आणि मी पण त्यांचा प्रवास हा खूप जवळून बघितलेला आहे. त्यांनी कला शाखेमध्ये शिक्षण घेतलंय. ते आर्टिस्ट आहेत, खूप चांगलं चित्र काढतात. आपल्यापैकी पण काही जण त्यांना पण ते आर्टिस्ट आहेत आणि मला वाटतं काहीतरी आर्टिस्ट आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स वगैरे पण काही लोक करायचा विचार करत होती. सुनील सरांचा प्रवास आपण खरं त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत, त्यामुळे जास्त मी त्यांची ओळख करून देत नाहीत. पण एक चित्रकार म्हणून, कलाकार म्हणून सुरुवात करून नंतर त्यांनी एक शारदिया सिस्टीम नावाची सॉफ्टवेअर कंपनी त्यांनी चालवली. त्यानंतर ऍक्टिव्ह नावाची एज्युकेशन मध्ये काम करणारी कंपनी त्यांनी सुरू केली आणि सध्या गृहिणी द ग्रेट नावाच्या वेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्या किंवा त्याचे सोल्युशन देणाऱ्या कंपनी स्थापना त्यांनी केली. तर मी सुनील सरांचं स्वागत करतो. सुनील सर, ही जी सगळी आमची विद्यार्थी आहेत आणि काही प्राध्यापक पण आहेत, हे सगळे आमच्या बरोबर उद्योजकता प्रशिक्षण की उद्योजक कसा घडवायचा, काही लोकांकडे त्यांच्या कल्पना आहेत आणि त्या कल्पनांवर ते काम करतायत. त्यांचा उद्योग घडवण्याचा ते प्रयत्न करतायत, त्याचा बिझनेस प्लॅन तयार करायचा ते प्रयत्न करतायत. आणि जे फॅकल्टी आहेत त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल सुरू करायची इच्छा आहे आणि म्हणून ते पण ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत. तर आम्हाला तुमच्याशी उद्योजकता ह्या तुमच्या प्रवासाबद्दल जास्त ऐकून घ्यायला आवडेल. त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला असं विचारतो की तुम्ही जेव्हा चित्रकला महाविद्यालयामधनं पदवी घेतली तर तेव्हा तुम्ही कामाला सुरुवात कशी घेतली, म्हणजे सुरू कसं केलं तुम्ही, की म्हणजे काय केलं तुम्ही पदवी घेतल्यानंतर आर्टिस्टची? नमस्कार. आणि सगळ्या पार्टिसिपेंट्स म्हणजे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, फॅकल्टी आहेत, जे आज विद्यार्थी जे उद्या शिक्षक होतील, त्या सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो. सरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या अगोदर मी तुमच्याशी असं बोलतो की ही मीटिंग काय आपली अत्यंत काय नॉन फॉर्मल अशी असावी. आपण नॉन फॉर्मल एज्युकेशन घेणारे लोक आहात आणि योगेश सरांनी अगदी मला सुरुवातीला अवजवळ सुरू केल्यापासूनच मला ऑड वाटायला लागले. त्यामुळे योगेश माझा जुना मित्र आहे. तो जॉईन झाल्या दिवसापासून मी त्याला ओळखतो, तो मला ओळखतो. मी आपल्या गप्पांच्या निमित्ताने मुलांना 4 गोष्टी समजाव्या असा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, मला फार फॉर्मल करू नका. मी चित्रकलाचं शिक्षण घेतलं आणि तुम्ही म्हणलं की मी चित्रकलाचं शिक्षण संपल्यानंतर मला मी ऑलरेडी काम करत होतो. मला आठवते मी शाळेत असताना डीएडच्या लोकांसाठी हे बनवायचं, तर मी काम करत होतो. मी बोलत राहतो मुलांच्या एकीकडे. मी काम करत होतो. मी शाळेत असताना पण काम करत होतो. मी कॉलेजमध्ये असताना काम करत होतो. मी पुस्तकांची कव्हर्स डिझाईन करायचो. मी इलस्ट्रेशन करायचो मॅगझिनसाठी. मी सुभाष अवचट नावाचे जे चित्रकार आहेत त्यांच्या स्टुडिओत असिस्टंट म्हणून काम करायचो. गणपती डेकोरेशन करणारे जे शिल्पकार असतात त्यांच्याकडे शरद कापूसकर सारखा एक भारी माणूस होता ज्यांच्याकडे मी काम केलं. त्यामुळे काम करतच होतो. तर मला असं पासआउट झालं वेगळं काय करायचं, उलट आता खूप वेळ मिळाला काम करायला, असं झालं. शिक्षणाच्या याच्यात फार तास वाया जायचे असं वाटायचं. मी आता स्क्रीनवर फोटो दिसतोय, तर त्या फोटो बद्दल थोडं सांगा ना, कारण म्हणजे बरेच ग्रेट लोक दिसत आहेत. मुंबईमध्ये जे प्रदर्शन झालं होतं त्या प्रदर्शनामध्ये एक सिनियर ऍक्टर होते. आताच्या पिढीला किती माहिती मला माहिती नाही, आमच्या वेळेला ते फार आम्हाला आवडायचे. अशोक कुमार नावाचे ऍक्टर होते जे आले होते आणि त्यांनी माझ्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. त्या प्रदर्शनाचे फोटो आहेत.
आणि अशोक कुमारांच्या शेजारी जे दिसत आहेत दुसरे गृहस्थ, ते ज्ञानेश्वर नाडकर्णी नावाचे आरपीडीसी मधलं फार मोठं नाव मानलं जाईल. म्हणजे हे तुमचं प्रदर्शन होतं का? तुमच्या चित्रांचं प्रदर्शन होत आहे? माझ्या चित्रांचं 3रं प्रदर्शन मुंबईला भरलं होतं. ओके. माझं पहिलं प्रदर्शन पुण्यात भरलं. आणि हे कुठे भरलं होतं? जहांगीर आर्ट गॅलरी. जहांगीरमध्ये भरलं होतं. पण आता मग जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी ऐकलंय की प्रदर्शन मिळवायला पण खूप काय म्हणतात ना, क्वालिफिकेशन असायला लागतं किंवा तुम्ही आर्टिस्ट म्हणून काहीतरी सिद्ध करायला लागतं. कारण की ते सहजासहजी मिळत नाही कोणालाही ती गॅलरी प्रदर्शन करण्याला. पण मग ते आर्टिस्ट जहांगीरमध्ये प्रदर्शन, 3रं प्रदर्शन भरल्यानंतर ते सॉफ्टवेअर कंपनी, हा सगळा प्रवास थोडा सांगा ना. म्हणजे काय काय केलं त्याच्यामध्ये एवढं? म्हणजे मी एक वाक्य बोलायचं टाळतोय, ते म्हणजे खरंच टाळतोय बरं का मनापासून. ते म्हणजे कष्टाला काही पर्याय नाही. पण आपले विद्यार्थी म्हणतील किंवा सगळेजण हेच सांगतात, तुम्ही काय नवीन सांगितलं आम्हाला. जेव्हा आम्ही अभिनवला होतो तेव्हा सुद्धा 18 तास काम करायचो, चित्र काढायचो, कॉलेजमध्ये जायचं, कॉलेजमधनं आलं की गणपती मंडळाच्या डेकोरेशनच्या कामासाठी जायचं, ते झालं की संध्याकाळी स्केचिंगला जायचं, मग रात्री 12-1 पर्यंत एसटी स्टँडवर बसून स्केचेस करायची. या सगळं उपयोगी पडतं, काही वाया जात नाही. जेव्हा मी कॉलेज संपलं, मला एकदा असं बेकार अशी मी नोकरी शोधली पाहिजे, असं काही झालं नाही. करू का नको करू असा विचार केला आणि नाही करायचे. अशी अनेक इंटरेस्टिंग माणसं भेटत गेली आणि ते करत 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 जेव्हा मी पुढे गेलो, क्वालिटीचे आता योगेश सर जे म्हणतायत की क्वालिटी जहांगीरला जायचं असेल तर हा ती असते, म्हणजे ती असल्याशिवाय तिथे तुम्हाला कोणी उभंच करत नाही. पासआउट झाल्यानंतर माझं पहिलं प्रदर्शन झालं तेव्हाही मला खात्री होती की मी जहांगीरला जाऊ शकतो. 2रं प्रदर्शन पुण्यात झालं आणि 3ऱ्या प्रदर्शनाला मला कोणतरी ओळखून सांगितलं की अमुक अमुक आर्ट क्रिटिकना भेटा. मी त्यांना भेटायला गेलो होतो खरं सांगायचं तर, की 4 काही गोष्टी ते मला सांगतील. आणि त्यांच्याशी बोलताना त्या म्हणल्या की तुम्ही जहांगीरला प्रदर्शन केलंय का? मी म्हटलं नाही केलं. का नाही केलं? म्हणजे मला मिळणार नाही, मी छोटा माणूस आहे, छोट्या गावातून आलो. नाही म्हणे मी सांगतो. त्यांनी फोन केला आणि गॅलरी मिळाली मला. गॅलरीचं बुकिंग 3-3, 4-4 वर्ष आधी असायचं आणि मला 2 का 3 महिन्याच्या याच्यात गॅलरी मिळाली. सो इट हॅपन्स, काही पण होऊ शकतं. तसं प्रदर्शन झालं. मला असं वाटतं की तिथपासून सॉफ्टवेअर कसं झालं, हो हा एक प्रवास होता. कारण परत चित्रकला तेव्हाही होती, नंतरही होती, आजही आहे. तेव्हा त्याला चित्रकला म्हणायचे, मी त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो. ती कुठली गोष्ट क्रिएटिव्हली करायची हा छंद आहे. आता कचऱ्यात सुद्धा आम्ही काम करताना क्रिएटिव्हलीच करतो. मी एज्युकेशन मध्ये काम केलं तरी तुम्ही बघाल तर क्रिएटिव्हलीच करायचा प्रयत्न केला. आपण कुठलीही गोष्ट कशी करतो, एक आपला स्वभाव असतो, आपला एक टच असतो, त्याला त्या गोष्टीला एक आपला टच येतो, तसा तो एक टच असतो. तसं मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी फार महत्वाची होती. मी इंटरनेटमुळे खूप काय म्हणू त्याला प्रभावित झालो होतो. मला हे कळलं 93 साली जेव्हा मी पहिल्यांदा इंटरनेट बघितलं, 96 साली मी पहिल्यांदा खेळलो आणि 97-98 माझ्या असं लक्षात आलं की ही अशी गोष्ट आहे की ही लोकांच्या थिंकिंग वरतीच परिणाम करेल, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होत जाईल. हे जसं मला समजत होतं. अजून एक मला महत्वाची गोष्ट कळली होती की चित्र काढलं की हाताने चित्र काढणे आणि कम्प्युटर्स आलेले होते. मग कम्प्युटरवरती चित्र हे काय खरं नाही, हाताने काढले की भारी. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आम्ही पण म्हणायचो ना की अरे ते पाट्यावर मसाला वाटलं की भारी लागतं कालवण, जेवण भारी लागतं, मिक्सर मधलं चांगलं नाही लागत. पण आज परिस्थिती काय आहे, आज खेड्यापाड्यापासून सगळ्यांच्या घरात मिक्सर आहे. तुम्ही मला दाखवा किती लोकांच्या घरात पाटा वरवंटा आहे आणि ते पाटा वरवंट्यात अजूनही मसाला करतात. पाटा वरवंटा आता कुठल्या तरी धाब्यावरती शोला ठेवते. तसं टेक्नॉलॉजी येत राहणार, तिच्या गोष्टी होत राहणार, तिचा आपण त्याला सामोरं जायला पाहिजे, असं काहीतरी मी विचार करत होतो. सॉरी, तुम्ही काहीतरी. नाही, मला 2 प्रश्न एकदम आठवले मध्येच. एक पहिला प्रश्न असा की जेव्हा तुम्ही याचं कला शिक्षण आर्टचं शिक्षण घेतलं, तर नॉर्मली रूढ अर्थाने असं असतं की त्या जीडी आर्ट केलं किंवा कला शिक्षक झालं तर कला शिक्षक होणं किंवा काहीतरी नोकरी पकडणं हा एक रूढ मार्ग असतो. आणि त्यात तुम्ही म्हटलात की मला आर्टिस्ट व्हायचंय, मी चित्रकार काढणार, बाकीचं काही काम करणार. तर एक तर तुम्ही तुमच्या घरच्यांना काय सांगितलं तेव्हा,
कारण हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये नेहमी येत असतो सगळ्यांच्या, की तुम्ही घरी काय सांगितलं त्या वयामध्ये, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा गोष्ट की हाताने चित्र काढणारा चित्रकार जेव्हा सॉफ्टवेअर कंपनी किंवा कॉम्प्युटरवर चित्र काढायचं म्हणतो, तर तेव्हा त्याला काही नवीन कौशल्य शिकायला लागली का? म्हणजे 2 वेगळे प्रश्न आहेत. मी एकदम सांगितले. कसे सांगायचे तुम्ही सांगा, किंवा पहिल्याचं उत्तर आधी द्या मग नंतरचं द्या. तर कुठले कौशल्य आणि कसे शिकले ते मला बघायचंय. आणि पहिला प्रश्न, घरी काय सांगितलं? पहिला प्रश्न फार महत्वाचा आहे. घरी काय सांगितलं? काही नाही, घरी सांगितलं. त्याचं कारण असं की घरचा विरोधच होता. मी 10वी पासआउट झालेलो होतो. माझं वयोबदल शिक्षण चांगलं होतं. माझी बुद्धी बरी होती. घरच्यांना असं वाटतं की मी सरकारी अधिकारी व्हावं. माझे वडील पोलीस असल्यामुळे बाप हवालदार असला की मुलांनी फौजदार व्हायचं असतं, असा एक हे असतो, म्हणजे पॅटर्न असतो, ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या एक वरच्या पोस्ट आपल्या मुलांनी द्यावं अशी त्यांची इच्छा होती. आणि मी ठरवलं होतं पोलिसच नाही जाणार, काही झालं तरी सरकारात जाणार नाही. मी नोकरी करायचं नाही इतकं ठरवलं नव्हतं, इतकं मी सरकारात जायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. त्यामुळे घरी सांगायचं म्हणजे काय, मी सांगितलं, त्यांनी विरोध केला, खूप वाद झाले, खूप भांडण झालं. आणि फायनली मी माझा हट्ट खरा केला. आम्ही अभिनवला गेलो. पुढे मी अभिनवला जाऊन काय म्हणून केल्याच्या पेक्षा मला लक्षात आलं की मी माझा निर्णय घेतो, हा फार महत्वाचा निर्णय होता. त्यांच्याकडे चित्रकार होण्यासाठी पण तुम्हाला संघर्ष करायला लागला, हवं ते क्षेत्र निवडण्यासाठी. आणि पहिला संघर्ष आहे नेहमी घरातच असतो. पहिलं बंड नेहमी घरातच करावं लागतं. काही बाहेर जाऊन रस्त्यावर आंदोलन होत नाही, आधी घरात होतं. ते विरोध होता, त्यांची एक थिंकिंगची पद्धत होती, त्यांच्या पद्धतीने ते जात होते, ते त्यांची सिक्युरिटी शोधत होते आणि मी सगळ्या सिक्युरिटीला नाकारत होते. त्यामुळे ते संघर्ष व्हायचा होता, तो झाला. त्याचा मी म्हटलं ना, सगळ्यात फायनल मला फायदा असा झाला की मी माझा निर्णय घेतो, ही गोष्ट मला समजली आणि मी निर्णय घेतला असल्यामुळे मी ती निभावली. म्हणजे मला पण वाटतं 3ऱ्या वर्षात कॉलेज सोडून द्यावं, मलाही बोर झालं, हे काय खरं नाही असं वाटलं. पण आपण निर्णय घेतला, आता आपल्याला हसतील, म्हणून मग मी ते पूर्ण केलं. सो तुम्ही तुमचा निर्णय घेतला की तुम्ही त्याला टिकून राहता, हा एक महत्वाचा मेसेज मी शिकलो. त्यांना पण एक मेसेज गेला माझ्या घरच्यांना की हा असा काही सहजासहजी ऐकणार नाही. त्यामुळे त्यांनी पण तसे हट्ट मला विरोध करण्याचे सोडून दिले हळूहळू. पुढे ते नातं आमचं खूप चांगलं कन्वर्ट झालं. ते असं कन्वर्ट झालं की प्रत्येक गोष्ट करताना मी माझी आयडिया त्यांच्या पुढे मांडायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. माझी आई या बाबतीत हळूहळू इतकी बदलली, म्हणजे खूप ऑर्थोडॉक्स लोक होते ते खूप असे ओपन झाले, नवीन आयडियाला ओपन झाले. म्हणजे घरी मैत्रीण आणली म्हणून मला इतकी भांडली होती माझी आई, इतकी भांडली होती की ती रागून रागून तीच चक्करून पडली होती. तीच माझी आई नंतर माझ्याच मैत्रिणींना जर घरी आल्या तर त्यांना अगदी जेवण करून त्यांचे लाड करून. कारण तुमचं गाव, मग तुम्ही कुठल्या गावामध्ये तुमचं बालपण कुठे गेलं? बेलापूर नावाचं गाव आहे श्रीरामपूरच्या जवळ. बेलापूर, ओके. हा. पण मग शिक्षण पुण्यात झालं? नंतर वडिलांची नोकरी इकडे होती, तेव्हा मग आम्ही सगळे आम्ही सगळे शिफ्ट झालो आणि पोलीस कॉलनीत राहायचो. ओके, बरं. हा, आता पुढचा प्रश्न की तुम्ही सॉफ्टवेअर कंपनी जेव्हा सुरू किंवा कॉम्प्युटर जेव्हा आले, इंटरनेट जेव्हा मिळालं, तर तुम्ही स्किल अक्वायर कशी केली? ती सगळी शिकले कुठे ते सगळं करायला? मी जसं म्हणजे मला माहित नाही, आता हे असंच घडतं असं माझं मत आहे की घटना एकातून एक निघत असतात, विषय एकातून एक सुचत राहतात. कुठलेही रिसर्च असं एकदम झालेलं नाही, तसंच हे झालं. मी माझं काम करत असताना माझा मित्र सॉफ्टवेअर कंपनीमध्ये लागला आणि त्याच्या कंपनी अमेरिकेला बोलवलं. सिलेक्टिका नावाची कंपनी होती. तर त्यांना काही डिझाईन्स करून हवी होती आणि त्यांना डिझायनर मिळत नव्हता. मला डिझाईन येत होतं पण मला कम्प्युटर येत नव्हता. मग असा एक मधला रस्ता निघाला की मी मागे बसायचं आणि मी सांगायचं, हे डावीकडे घे, हे उजवीकडे घे, हे पिवळं कर, हे निळं कर, हे असं कर, असं मला सांगण्यात एक काम मिळालं. मला फार मजा यायला लागली. मी मागे बसून सांगायचो असं कर तसं कर. मग ते सांगण्यात फार एनर्जी जायला लागली. म्हणून मग मी पुढे बसलो. मला फाईल कुठे सेव्ह करायची समजत नव्हती. मला एक्सप्लोरर आणि काय हे काय परत काय ब्राउझर मधले अशी मला गोष्टी कळत नव्हत्या. पण मी तिथे बसलो, हळूहळू मी HTML नावाची जी बेसिक लँग्वेज आहे जी आपण वेब डिझायनिंग साठी वापरली जाते ती शिकलो आणि सुरू केलं. पण म्हणजे मी जेवढे व्यवसाय केले, मी कधीच त्या व्यवसायाचा मी कोर्स काही केलेला नाही. मी सगळ्या मित्रांना अगदी आग्रहाने सांगेन की
कुठलेही पैसे देऊन मी कुठलाही कोर्स केला नाही. ते काम करता करता आपण शिकतो. ते जास्त चांगलं शिक्षण होतं आणि ते लगेच तुम्ही वापरून बघायचं असतं. थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये मिनिमम गॅप पाहिजे. आणि मग तुम्ही जी कंपनी सुरू केली शारदियामध्ये, तर शारदिया तुम्ही काय काम करायचे, म्हणजे कशा प्रकारचं काम होतं किंवा ओके. काय मी करायचे? जसं म्हटलं की फ्रीलान्स मी करत होतो. फ्रीलान्स मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण वेळ चित्रकला मी जगलो. माझा स्टुडिओ होता 10 वर्ष मी माझा आणि मग काही मी कमर्शियल कामं करायचो. माझी चित्र पण विकली जायची. माझ्या चित्रांना विकता विकता मला एक असं लक्षात आलं की चित्र विकलं जावं म्हणून आपण हळूहळू तसं काढायला लागतो. फाईन आर्ट ही खूप ग्रेट गोष्ट आहे. ती फाईन आर्ट सारखी राहिली पाहिजे असं मला वाटतं. पण ते विकलं जातंय म्हणून मी तसं काढणार असं नाही व्हायला पाहिजे. मी जे एक्सप्रेस करतोय ते मी काढणार आणि ते विकलं गेलं तर आनंद आहे, नाही विकलं गेलं तरी चालेल. हा माझा खाक्या होता, तो मी ठेवला. एका पॉइंटला मला असं वाटलं की मी असं करण्यापेक्षा मी चित्रकलेमध्ये पोट नको अवलंबून आणि असा विचार करत असताना ते HTML चं शिक्षण झालं होतं रात्री बेरात्री कधीतरी त्यांच्याबरोबर काम करता करता आणि ठरलं की काय करता येईल. एक सॉफ्टवेअर मधल्या मित्राचा फोन आला की अशा अशा वेबसाईट लोक काढतात, अमुक करतात, तमुक करतात, पुण्याची एक वेबसाईट करायची. तर तेव्हा मी अशी आयडिया दिली की पुणे जर विद्येचं माहेरघर म्हणून फेमस असेल तर पुण्यामध्ये किती असं का म्हणतात, ऑक्सफोर्ड ऑफ इंडिया का म्हणतात, तर मग तशी वेबसाईट पाहिजे की तुम्ही पुण्यात या, इतक्या इतक्या प्रकारच्या इथे काय फॉर्मल शाळा आहेत, नॉन फॉर्मल शाळा आहेत, टेक्निकल आहेत, कॉलेजेस आहेत, काही कॉलेजला हॉस्टेल आहेत, काही कॉलेज नाहीत वगैरे वगैरे. असा सगळा डेटा आम्ही गोळा करायला सुरुवात केली आणि त्या डेटा गोळा करून त्याची वेबसाईट केली. ही वेबसाईट जी आहे ही वेबसाईट चालू असताना आम्हाला आमची वेबसाईट बघून कामायला लागली की आम्हाला वेबसाईट करून द्या, आम्हाला वेबसाईट करून द्या. असं ते काम म्हणजे सुरू झालं ते सुरूच झालं, ते थांबलंच नाही. 1 वर्षाने आम्हाला ते इन्व्हेस्टरच अप्रोच झाले. तुम्ही सर कव्हरेज काढलंय की आता कोण काढतो प्रभाकर आवाज म्यूट करा. हा सुनील सर, तुमच्याकडे दुसरा काही माईक वगैरे आहे का किंवा मोबाईलवरचा माईक आहे का? कारण तुमच्या इथे खूप व्हायब्रेशन येतात तुमच्या आवाजामध्ये. हो का? हा, त्यामुळे एकच सेकंद थांबा. दुसरा माईक किंवा काही असेल तर बरं. सुनील सर ऑनलाईन येत आहेत, त्यांचा माईक घेऊन. तोपर्यंत तुम्हाला थोडी सांगायचं म्हणजे की सुनील सरांची जी कंपनी होती शारदिया सिस्टीम, ही कंपनी भांडारकर रोडवर होती, म्हणजे पुण्याच्या अगदी डेक्कनच्या जवळ त्यांची कंपनी होती आणि त्या ठिकाणून ते वेगळ्या वेबसाईट डिझाईनचं कामं करायची. विज्ञान आश्रमाची जी आमची पहिली वेबसाईट होती ती पण सुनील सरांनीच डिझाईन केली होती. किंवा अजूनही त्यामध्ये जे काही ग्राफिक किंवा चित्र आम्ही करतो तर ते आम्ही त्यांना विचारतो. तर हा त्यांचा तो वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा लोकांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचा हा सगळा प्रवास होता. सुनील सर, पुढे मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या व्यवसायामध्ये काय उतार चढाव कसे काय आले का त्यामध्ये, म्हणजे कसं होतं, तुमची उद्योजकतेची जर्नी कशी होती? उतार चढाव म्हणजे येणारच ना, या उतार चढाव. पण मग कसं होतं, अगदी स्मूथ होतं का की नाही माझं आता ठीक आहे, चित्र विकता विकता मी शिकायला लागलो, मग शिकता शिकता मी लगेच मला ऑर्डर मिळाल्यानंतर मी कंपनी सुरू केल्यानंतर मोठी झाली, असं इतकं सोपं होतं का काही त्यामध्ये, म्हणजे काय म्हणतात ना, काही असे महत्वाचे तुम्हाला टर्न्स वर उतार चढाव झाले का? कारण त्याची भीती आम्हाला खूप वाटते. म्हणजे उद्योजक म्हणून एखादा उद्योग करायला घाबरतो ना, तर आम्हाला असं वाटतं की ते चाललं नाही तर काय होईल, अशी खूप भीती असते मनामध्ये. आणि मग त्यामुळे आम्ही पहिली स्टेप घेत नाही. आणि तुम्ही इथे तुमचं चांगले चित्र विकत होते, लोक विकत घेत होते, प्रदर्शन भरत होते आणि तुम्ही आता कंपनी सुरू केली. तर म्हणून मला उत्सुकता आहे की पुढची जर्नी कशी होती, की ऑर्डर मिळत गेल्या, कंपनी मोठी होत गेली, अजून मोठी होत गेली. मला असं वाटतं की म्हणजे चढाव उतार किंवा आपण जे म्हणतो की प्रश्न आले, प्रॉब्लेम आले, अडचणी आल्या, तर आपण ते खूप सोपं करून बघतोय गोष्टींकडे. खूप दसपट काम मिळणे ही सुद्धा मोठी अडचण असते. मोठ्या माणसांनी तुम्हाला इन्व्हाइट करणे पण अडचण असते.
म्हणजे पैसेच नाही हीच अडचण असते असं काही नाही. वेळ तुम्हाला पुरत नाही म्हणजे पॉझिटिव्ह अडचणी पण येतात. मला पोरण नाही सांगायचं की पॉझिटिव्ह अडचणी पण येतात. अडचणी आहेत, आपल्याला सॉर्ट आउट करायच्यात. आता तुम्ही जेव्हा प्रश्न विचारत होता तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुमच्या प्रश्नात तुम्ही उत्तर दिलं. ते उत्तर असं आहे की मला फार ते स्पष्ट ऐकू आलं. ते म्हणजे ना आपण घाबरत असतो. घाबरणे हा खरा प्रॉब्लेम आहे. धंद्यात प्रॉब्लेम नाहीये, व्यवसायात प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आपल्यात आहे हे पहिलं आपण ओळखलं पाहिजे. मी जे शिकलो आणि 20 वर्षांनी मला जे छान जाणवलं ती महत्वाची गोष्ट ही होती की आपण एखादी गोष्ट आपल्याला सुचायलाच घाबरतो. आपण सुचलं तर ती करायला घाबरतो. तर ती केली ती इतरांना सांगायला घाबरतो. आपण क्लायंटला घाबरतो. आपण कोणी फाडफाड इंग्लिशमध्ये बोलला तरी घाबरतो. आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंगला बोललं तरी आपण घाबरतो. मग आपण कशाला घाबरायचं? कशाला आपण तोंड द्यायचं? तर मला असं वाटतं की भीतीला तोंड द्यायला पाहिजे. आणि मार्केट बरेचदा तुम्हाला अजय आमचा नेहमी म्हणतो की ते तुम्हाला पॉझिटिव्हली सरप्राईज करतं. तर ते पॉझिटिव्ह आवाज येतोय का नीट? येतोय पॉझिटिव्हली सरप्राईज करतात. हा मार्केट तुम्हाला पॉझिटिव्हली सरप्राईज पण करू शकतो. म्हणजे निगेटिव्हच अडचणी येतील असं का म्हणायचं आपण? तर माझं असं मत आहे की आपण सुरू करायला घाबरतो, बोलायला घाबरतो, द्यायला घाबरतो, घ्यायला घाबरतो. कोणी खूप जास्त देत असेल तरी घाबरतो, प्रपोर्शनेट दिलं तरी घाबरतो. संशय येतो आपल्याला की अरे याला आपल्याला चोरायचंय का? अरे नंतर हा आपल्याला बाहेर काढेल का? असंच आपण सारखे भीतीने ग्रस्त असतो. आणि मला असं वाटतं की ज्या छोट्या गावातून मी आलो, ज्या छोट्या घरांमधून आलेल्या लोकांचा तो स्मॉल टाउन प्रॉब्लेम ज्याला म्हणतात तसा तो सगळ्यात जास्त फेस करायला लागतो ना तो भीतीच आहे. एन्झायटी असते सतत आणि एन्झायटी आपल्याला ग्रो देत नाही. आपण मार्केटला दोष देणार, याला दोष देणार किंवा लोकांना दोष देणार, आम्हाला संधी नाही मिळाली, मग नशिबाला काय नाही तर नशिबाला तरी दोष देणार. काही लोक जातीला दोष देतील, काही लोक धर्माला दोष देतील. काय हो दोष देऊन काही नाही होणार. पण आता काय सर, आम्ही सगळे जे मुलं आता आहेत ना आमच्या बरोबर सगळी छोट्या गावातलीच आहेत. म्हणजे कोणी जुन्नरचं आहे, कोणी आळेफाट्याचं आहे, कोणी नारायणगावचं आहे, कोणी बारामतीकडचं आहे. ही सगळी छोट्या छोट्या संगमनेर आहे, कोपरगाव आहे, छोट्या छोट्या गावांमधली ही सगळी मुलं आहेत आता सगळी. आणि तुम्ही म्हणता तसं असं आहे की आम्हाला भीती वाटते कारण आम्हाला एकतर पहिली आम्हाला कल्पना ही आमची कल्पना आहे की नाही आम्हाला कळत नाही, म्हणजे ही कल्पना वर्थ आहे की नाही. आता तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आता बघितलं की तुम्ही आर्टिस्ट होता, तुम्ही म्हणतात की मी वेगळे व्यवसाय केले, बुक कव्हर डिझाईन पासून तर तुम्हाला सॉफ्टवेअर कंपनी आणि डिझायनर आणि मग तुम्ही दुसऱ्या एज्युकेशनल फील्डमध्ये आलात. तर तुम्हाला आयडिया सुचतात कशा या, म्हणजे तुम्ही काय कशामुळे आयडिया तुम्ही काय करता तुम्ही हे वेगवेगळ्या बिझनेसच्या? मला असं वाटतं की जो बघतो ना त्याला सुचतं. म्हणजे मला एक आठवण सांगायची वाटते. मी कलबाग सरांच्या बरोबर जेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, काय पाबळमध्ये फिरत होतो आणि एखाद्या तरुण मुलगा काय असेल ना 20-22चा जेवढा फ्रेश असतो आणि जसा पटापटा त्याला आयडिया सुचतील इतक्या सहजपणे सर त्यांच्या 65-70 वर्षी माझ्याशी बोलत होते. मी अमेझड होतो की मला पण सुचत नव्हतं एवढं त्यांना सुचत होतं. मला पण सुचत नव्हतं त्या स्पीडनी ठरवणं सुचत होतं आणि त्याशी सांगत होते. तर मला फार तेव्हा आश्चर्य वाटत की यांना कसं जमतं, आपल्याला कसं नाही जमत. पुढे मला त्याचं हळूहळू रहस्य ते उलगडत गेलं की हे काय खरं नाही. मला अंधारात आलं. तुमच्या त्या आय ऍक्टिव्ह तुम्ही जी कंपनी केली सॉफ्टवेअर नंतर, तर म्हणजे काय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रॉब्लेम आलाय म्हणून काय झालं, कसं ते ट्रान्झिशन कसं झालं, म्हणजे काही नवीन संधी दिसली म्हणून काय कसं काय झालं एकूण ते आय ऍक्टिव्ह शारदिया टू आय ऍक्टिव्ह, काय तुम्ही सांगाल ना त्याबद्दल थोडस? मला या प्रश्नातला संशय काय आवडलेला नाही. ओके, नाही म्हणजे तुम्ही नवीन कल्पना आली म्हणून तुम्ही सॉफ्टवेअर सोडली का इकडे जास्त ऑपॉर्च्युनिटी वाटली? मला मुलांना सांगायचंय की तुम्ही जर एखादी नवीन आयडिया करायला घेतली तर लोकांना असं वाटतं की याला जुनं जमलं नाही म्हणून नवीन करतो. सरांना पण बहुतेक असं वाटतं की जुनं नीट जमलं नाही म्हणून नवीन केलं. तर लोकांना असं वाटत असतं, त्यांना वाटू द्यावं, त्यांना काय वाटतेल ते त्यांना वाटू द्यावं, आपला त्याच्यावर काही कंट्रोल नाही. नाही गमतीच्या भागात एक महत्वाची गोष्ट होती म्हणून मी सांगितले की लोक काहीतरी म्हणत असतात. कुछ तो लोग कहेंगे, उनका काम है कहना, तर त्यांना कहने दो. म्हणजे मी एंटरप्रेनर होण्यासाठी पहिला रूल हा सांगतो की ते लोक बोलणारच आहेत काहीतरी. अगदी लक्षात ठेवा ही गोष्ट, असं म्हणून मी सांगतो. मी
प्रवास सांगायचा तर फ्रीलान्स काम करत होतो, चित्र केली, फिल्म केल्या, मिळेल ती गोष्ट समोरची करत गेलो आणि ती करताना मी 10 वर्ष केलं. बरोबर 1988 ला मी पासआउट झालो, तर मी बरोबर 89 पर्यंत, सॉरी 98 पर्यंत मी ह्या गोष्टी करत होतो. कधीतरी मला असं वाटलं की हा आपला जो कामाचा जो प्रकार आहे हा एखादा फकीरासारखा आहे. म्हणजे उठलं नाही उठलं, तिकडे प्रवासाला गेले, प्रवासालाच गेले, अशा गोष्टी मी करत होतो. आय थॉट इट शुड बी मोर डिसिप्लिन. बरं, याच काळामध्ये मला 90 साली कलबाग सर पण भेटलेले होते, मी गोष्टी पण केलेल्या होत्या. चांगल्या माणसांचा चांगला सहवास नेहमी उपयोगी पडतो, असा तो कुठेतरी डोक्यात तो सुरू होता. 99च्या जानेवारीतच मला असं सुचलं की आपण आपलं काहीतरी करायला पाहिजे आणि अगदी जानेवारी महिना संपेपर्यंत कंपनी सुरू पण झालेली होती. लिटरली फर्स्ट वीक मध्ये ही चर्चा झाली होती की काय करता येईल याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये. आणि मी ऑलरेडी मला HTML येतंय. HTML मी खेळत होतो, 97-98 सालात मी खेळत होतो, त्यामुळे मला HTML माहिती होतं. पण HTML मध्ये कविता लिहिता येईल का असं माझ्या डोक्यात चालायचं. म्हणजे सोर्स कोड लिहितात की नाही त्या पेजचा, तर मी असं विचारलं सोर्स कोड मध्ये आपल्याला कविता लिहिता येईल का. आणि असे विचार करत असताना कुणाशी तरी बोलताना कोणीतरी मला सांगितलं की आम्ही सपोर्ट करू, तू वेबसाईट काढ. फर्स्ट वीक मध्ये बोलणं झालं, महिना संपेपर्यंत कंपनी सुरू झाली. सेकंड वीक मध्ये पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा ते गृहस्थ म्हणले की आम्ही नाही $500 तुम्हाला देऊ शकत, आम्ही तुम्हाला $100 देऊ शकतो. तर त्यांचे काय होते फायनान्शियल अडचणी होत्या, तर मी त्यांना म्हटलं मग नका देऊ तुम्ही पैसे. पण म्हणजे काय, मी लगेच ते थांबून घाबरून बंद केलं असं नाही. मला एवढं कळलं की हे महत्वाचं आहे, हे करायला पाहिजे. मी दुसरे रिसोर्स शोधले आणि मी पुढे गेलो. तर इतकं ते गेलो 6 महिन्यात आम्हाला महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉमनी काम दिलं. 1 वर्षाने आमच्याकडे इन्व्हेस्टर्सचे बोलणी सुरू झाली. हा जो प्रवास असतो हा सुद्धा अनुभव देऊन जातो, कारण ते प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट आली नाही, तशा गोष्टी घडल्या नाही, हे खरं आहे. पण प्रत्येक अनुभव समृद्ध करत जातो ना. आणि हे करत असताना मी 10 वर्ष हे चालवलं. म्हणजे दुसरा पट्टा 99 ते 2008, एक्झॅक्ट 10 वर्ष. 2008 ला मी परत अस्वस्थ होतो. मला असं लक्षात आलं की या 20 वर्षामध्ये आपण चित्र काढली, आता तुम्ही म्हणतो शिल्प केली, फिल्म्स केल्या, म्हणजे या सगळ्या गोष्टींना पैसे पण मिळवल्या. नुसतं हाऊस म्हणून शनिवार रविवारी नाही केलेलं आहे, हे सगळं प्रोफेशनली केलं. मी वेबसाईट्स केल्या, सॉफ्टवेअर केली, आणि करताना मला लक्षात आलं की एवढं सगळं करून आपण कला केली तरी आपल्याच फॅमिलीसाठी खाणं पिणं एवढंच आपण केलं. म्हणजे पर्सनल आयुष्यामध्ये जे आपल्याला बेटरमेंट लागते तीच आपण करत होतो. आणि सगळा फोकस कुठेतरी हा आतमध्ये होता. मी कोण आहे, मला काय हवंय, माझ्या बायकोला काय हवंय, माझ्या आईला काय हवंय, माझ्या मुलांना काय हवंय, वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की तो महत्वाचा एक धक्का होता की 2008 ला जे घडलं आणि माझा फोकस असा उलटा झाला. माझा आतला फोकस बाहेर गेला आणि त्याचा टर्निंग पॉइंट परत कलबाग सर आहे, जे त्यांनी मला बोलताना एकदा विचारलं की बेटरमेंट ऑफ लाईफ झालंय का. मी 1 सेकंद असा विचारात पडलो आणि मी हो म्हणालो. ते म्हणाले मग आता बेटरमेंट ऑफ सोसायटी करायची. छान. अशी बसली होती डोक्यात आणि ती घुमत होती. मग मी 2008 ला आणि 2009 मध्ये काय तर मी ठरवलं की आता फोकस बदलायचा आणि काम करायचं. बरं, असं काम करायचं की ज्यातनं आपलं ब्रेड बटर येईल. म्हणजे आपण ते जास्त मन लावून घुसून करतो. जेव्हा तुमचं स्टेकला लागलेलं असतं ना, तेव्हा तुम्ही वेगळे पळता. तर माझा तो एक फंडा क्लिअर होता. त्यामुळे मी 2009 साली सुरू केलं. 2 विषय ऑलरेडी डोक्यात होते. एक होता पर्यावरण आणि एक होता स्किल डेव्हलपमेंट. दोन्ही विषयातला इंटरेस्ट माझा अजून तितकाच आहे. फायनान्शियली एज्युकेशनचं काम लवकर चालेल असं वाटलं आणि म्हणून सुरू केलं. 2-3 वर्षांनी लक्षात आलं की ते तेवढं मोठं नाही होतंय. आय ऍक्टिव्हिटी नावाची जी कंपनी, जे तुम्ही फोटो आता बघताय ना की तो मुलगा हे करतो, आयडिया अशी होती की 1000 लोकसंख्या किंवा छोट्या गावांच्या क्लस्टरमध्ये बाजार भरणाऱ्या गावात असं एक सेंटर असावं की जे अत्यंत अद्ययावत असावं, 300 स्क्वेअर फूटचं असावं. अशी डिसेंट्रलाइज आपण जर ITI, मिनी ITI काढत गेलो तर महाराष्ट्रभर त्याची गरज आहे. मुलं कम्प्युटरवरनं शिकतील, जे सरांनी ऑलरेडी काही कोर्सेस डेव्हलप केले होते.
आणि तिथेच वर्किंग टेबल दिसत आहे, तिथे प्रत्येक टेबलाला बेंच वाईज आहे. स्किल्स तुम्हाला ना खरं रीच करतात. हे मला फार पटलेली गोष्ट होती की मला चित्रकला यायची 5वी पासून. मला 7वी 8वीला वाटायचं मी रस्त्यावर गणपती ते काढून बोर्ड भरू शकतो. मला बोर्ड भरायची भीतीच नाही वाटली कधी. अरे बापरे काय होईल. नीरज मला ती भीती, मला असं वाटतं की ती भीती कोणी घालवली तर ती स्किल्सनी घालवली. मी 8वीला काय स्मिती केली होती, मी कार्पेंट्री केली होती, मी इलेक्ट्रिकलचं काम केलं होतं, मी हातोडीनी काय म्हणतात ना भट्टीत जॉब घालून काढून जर तुम्ही ठोकला असेल, तो जो कॉन्फिडन्स तुम्हाला असतो ना तो फार महत्वाचा, फार म्हणजे फार महत्वाचा आहे. आजही एखादी गोष्ट दिसली आणि ही होत नाही, अरे ती बिघडली का, डोकं लगेच चालू होतं, अरे हा असं असं केलं की पटकन होईल बरं का. तुम्ही फार इंजिनियर असायची गरज नाही त्यासाठी. मी आता आम्हाला म्हणजे आतापर्यंत आपण अर्धा झाला बोलतोय. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा सांगितला म्हणजे की बंड घरापासून करायला लागतं, घरच्यांना सांगायला लागतं की मला काय करायचंय. हा तुमचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा तुम्ही मला सांगितला तुम्ही की पहिल्यांदा भीतीला घाबरायचं असतं. म्हणजे आपण घाबरतो, त्या घाबरायलाच आपल्याला घाबरायचं असतं पहिल्यांदा, की भीती असते. तर हा सगळ्यात दुसरा मुद्दा मला आठवला. आणि तिसरा तुम्ही आता सांगितला तो म्हणजे की काय स्वतःचा हे झाला, स्वतः समाधानी झाल्यानंतर तुम्ही इतरांना द्यायचा, म्हणजे काय म्हणतात ना बेनिफिट्स टू अदर्स, बेनिफिशियल टू अदर्स, हे सुरू करा. आता आयएक्टिव्हच्या प्रवासानंतर मग गृहिणीची कल्पना कशी सुचली आणि त्याचा प्रवास थोडा सांगा ना, त्याचा उद्योगापर्यंत, गृहिणीपासून ते उद्योग गृहिणीचा, त्याबद्दल थोडं सांगा. आयएक्टिव्हचा प्रवास सुरू झाला, मी असं म्हणजे त्याच्या खूप आधी गृहिणीचा झाला होता. म्हणजे मी 96 साली ग्रीनी नावाची कॉन्सेप्ट मला सुचली होती की एखादं माळरान असेल, एखादं असतं ना लांब आमच्या गावाच्या बाहेर असं होतं की एकदम माळरान, दगडगोट्याशिवाय काही नाही, एखाद दुसरं झाड वाढलेलं, ते एखादं छोटं रोपटं आहे, जन्माला आलं ते वैतागलं, काहीच होत नाही, ते जर तिकडनं निघालं रागवून, आपण होतो ना पक्षी मायग्रेट होतात, झाडं मायग्रेट होत नाही, ते तिथले तिथे मरून जातात. पण एखाद्या झाडाला वाटलं की असं नाही करायचं, त्यांनी मायग्रेट करायचं आणि तो तिथून निघाला, तो कसा दिसेल, मग तो कसा वाढेल, तो कसा पळेल, तो कसा चालेल, अशी मी ड्रॉइंग करून ठेवली होती. ही साधारणतः मी ज्या स्टुडिओत होतो तेव्हा 1996 सालची ही गोष्ट आहे. मला अजूनही हे आता सचिन दाखवतोय तुमचा जे ड्रॉइंग आहे की डावीकडे एक त्या झऱ्याच्या पाशी तो उभा आहे, मध्ये एक मी अशी रफ स्केच केलं, हे खूप अगदी 96 सालचं आहे. उजवीकडे त्याला असे पानं काटेरी झालीत कारण त्याला राग आलाय, अशा मी एक्सप्रेशन ड्रॉ करून बघत होतो. सचिन जरा पुढची स्लाइड दाखवशील का. तुम्ही जर याच्यात बघितलं तर एका झाडाखाली ते छोटस एक रोपटं आहे आणि ते बाहेर यायचा प्रयत्न करतात, त्याचं सीड ते जमिनीतून काढतंय. नंतर तुम्ही बघाल तर ते सीड त्याच्या शूज सारखे, बुटासारखे आणि तो चालतोय. आता तो एका आंधळ्याला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करतो. पुढच्या चित्रात तुम्ही बघितलं तर तो एका फुलपाखराबरोबर खेळतोय. तुम्ही खाली बघितलं तर तो झारीने स्वतःला पाणी घालून घेतोय. आता तुम्ही नीट बघितलं तुमच्या लक्षात, त्याच्यानंतर त्यांनी मी झाडतोय आणि मग तो एक स्वच्छता लिहिलेला जिथे गांधीजींच्या जवळ बसला. कॅरेक्टर कसा डेव्हलप होत जातो याचं हे उत्तम उदाहरण मला असं वाटतं की किती ते आधीचं ड्रॉइंग होतं, हे कसं फिनिश होत गेलं. तुमची कंपनी पण अशी फिनिश होते, तुमचे लोगो असे फिनिश होतात. अजून एक पुढची स्लाइड सचिन दाखवशील का. सुरुवातीला आम्ही ग्रीनी जेव्हा कमर्शियली सुरू केलं तेव्हा आमचा लोगो कसा होता, नंतर आम्ही तो लोगो सिम्बॉल कसा केला, मग कसा केला, मग कसा केला, आणि तुमच्या लक्षात की ते सिम्प्लिफाय होत जातं. त्यामुळे हा जो प्रवास होता त्याच्यात 96 साली केलेली चित्र होती, पण ती कमर्शियली मी केलेलं नव्हतं. मला माहिती होतं त्याच्यात पोटेन्शियल आहे, पण एक होतं की खूप आयडिया सुचल्यामुळे तुम्ही सारखं काहीतरी करत राहता आणि गोष्टी बिघडू शकतात. मतलब मला वाटतं बऱ्याच लोकांना दोष आयडियामध्ये नसतो. तुम्हाला ते जर मॅनेज नाही करता आलं तर एक म्हणजे काय म्हणतात, एक भिंत बांधायची तर तुम्ही दुसरी बांधायला घेतली, दुसरी बांधायला घेतली तुम्ही तिसरी बांधायला घेतली, मग पडतं ते. पण तुम्हाला जर नीट जमलं मॅनेजमेंट त्याचं तर ते होऊ शकतं. मग आता गृहिणीमध्ये तुम्ही काय करता, म्हणजे गृहिणी द ग्रेट मधून काय काय कामं होतात किंवा ते सांगू शकाल का थोडं. ग्रीनीमध्ये आम्ही काय काम करतो त्याचा एक प्रवास तुम्ही एक लक्षात ठेवा महत्वाचा, तो म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी, एन्व्हायरमेंटमध्ये जे डोंट डूज आहेत की जे नाही व्हायला पाहिजे. आणि माझं असं स्पष्ट मत होतं की प्रत्येक सामान्य माणसाला त्याचा एक रोल कळायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट जर त्यांनी केली तर तो खूप मोठा चेंज आणू शकतो. नाही तर मग लोक, मी असं बघितलं की ते विचार करतात, अभ्यास करतात, काही लोक एन्व्हायरमेंटलिस्ट होतात, ते भांडतच बसतात.
मी काही इन्व्हायरमेंटलिस्टशी बोललो की ते विचार करतात आणि त्याच्यात खूप अभ्यास करतात आणि ते त्याच्यात डेटा आणि आकडेवारीच बोलत राहत असतात. प्रत्यक्षात काय करायचं हा ग्रीनीच्या समोर पडलेला महत्वाचा प्रश्न होता. जेव्हा एज्युकेशनचं जे काम केलं आणि मला वाटतं 2009, 10, 11 पर्यंत केलं, 3 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की आपण फार मॅनेजमेंट करताना आपली गडबड उडते, भांडवल कमी पडतंय, अशी सेंटर्स महाराष्ट्रभर काढताना पैसे लागतील आणि ते जमत नाही. अशा वेळेला ग्रीनीची फाईल बाहेर काढली आणि फेसबुकवर चित्र टाकायला सुरुवात केली होती. फेसबुकवर चित्र की आता चित्र का टाकायचं तर मला लिहायची भीती वाटते, अजूनही वाटते. तुम्ही मला मागाशी म्हणालात ना की भीतीला घाबरायचं ती पूर्ण जात नाही. पण मी 50 वर्ष झालो म्हणजे सगळ्या भीत्या गेल्या का? नाही गेल्या. आज इंटरव्ह्यू होता तरी भीती वाटली ना सकाळी. कॅन्सल करा बाबा. हे होत राहतं, त्याला आपल्याला सामोरं जायचं. ते मी सामोरं गेलो आणि ग्रीनीमध्ये 2012 साठी आम्ही त्याच्या फिल्म्स करायला सुरुवात केली आणि 2 वर्ष खूप काम केलं. त्याची बरीच डिझाईन केली, एनिमेशन फिल्म्स केल्या, त्याला बक्षीस मिळालं, त्याचं कौतुक झालं, MTDC सारखा चांगला क्लायंट मिळाला. पण एवढं सगळं माझ्या लक्षात आलं की एन्व्हायरमेंटचा खूप मोठा कागद आहे, कॅनव्हास आहे चित्र काढण्याचा. तो इतका मोठा आहे की तो आपण हरवून जातो त्याच्यात. म्हणून मग आम्ही त्याचा फोकस थोडा असा छोटा केला आणि जो एक विषय माहिती झाला होता म्हणजे एअर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, रिव्हर पोल्युशन आहे, पण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा या प्रश्नावरती काय करता येईल आणि त्याच्यावरती आम्ही काम करत होतो. ऑलरेडी मी जनवानी बरोबर काही केलं होतं, मी किशोरी गजरेन बरोबर काही काम केलं होतं, मी त्यांच्या त्या कात्रज वॉर्डचं मला माहिती होतं. ह्या सगळ्याचं त्याचं काही शिक्षण झालेलं होतं. तुम्ही जर बघितलं याच्यात फोटोमध्ये तर ग्रीनीच्या आम्ही पहिल्यांदा गेम बनवला होता आणि त्या पहिल्या काही नाटकाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ग्रीनी आणि कचऱ्याचा राक्षस नावाचं संगीता बर्वेंनी ते पुस्तक लिहिलं, ते दिसतात फोटो. अनिल अवचटांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि खाली सगळी ग्रीनीची टीम आहे, ज्यांनी डिझाईन्स केली, ज्यांनी म्युझिक दिलं, ज्यांनी तो प्रोग्राम अरेंज केला, ज्यांनी मीटिंग्स केल्या, असं सगळं हे चालू होतं. पण त्याच्या पुढच्या वर्षी जर तुम्ही बघितलं की स्वच्छाग्रह नावाची कॉन्सेप्ट आम्ही काय म्हणतो फायनल केली की कचऱ्याच्या बद्दल काम करताना ही जी मोहीम आहे या मोहिमेला एक नाव द्यायचं. आणि गांधीजींनी सत्याग्रह केला होता तर आता आपण स्वच्छाग्रह करायचा, अशी ती आयडिया आहे. 100 वेळा तुम्ही खरं बोललात तरी तुम्हाला 101 वेळेला खोटं बोलावंसं वाटू शकतं. सत्याचा आग्रह धरायला लागतो, त्याचं फुलप्रूफ काही नसतं. तसं आम्हाला कळलं, स्वच्छतेचा आग्रह धरायला लागतो. 100 दिवस एखादी गोष्ट स्वच्छ करून 101 दिवशी ती खराब होऊ होते, पण ते व्यायाम केल्यासारखं रोज करावं लागतं, कधीतरी करून होत नाही. म्हणून स्वच्छाग्रह हा शब्द आम्ही शोधला, वापरला. तुमच्या कामाचा असा व्याप सांगा ना सध्या, म्हणजे तुम्ही आता किती ठिकाणी काम करताय किंवा तुमचं आता काय आता तुम्हाला, मला माहिती आहे की तुम्हाला काही बक्षिसं पण मिळाली आहे तुम्ही ज्यांना मदत करता त्या सगळ्या नगरपालिकांना, तर त्याबद्दल थोडं सांगा ना की कचरा व्यवस्थापनातलं काम करताना आम्ही स्वच्छाग्रह हा शब्द नुसता शब्द न ठेवता आम्ही त्याची एक मेथोडॉलॉजी तयार केली होती, काय गरज आहे नक्की. आणि त्या गरजेप्रमाणे आम्ही आळंदीमध्ये 2013 साली काम केलं होतं. 2014 साली आमचं काम बघून आम्हाला शिर्डीच्या सिओननी म्हणजे शिर्डीच्या काय मंदिराच्या लोकांनी, शिर्डी संस्थांनी बोलवलं होतं, कारण त्यांनी आळंदीमध्ये काम बघितलं. हे पण एक उदाहरण खूप चांगलं आहे बरं का मुलांसाठी, की आळंदीमध्ये आम्ही आमच्या पैशाने काहीतरी करायचं म्हणून ते करत होतो. 1 वर्षभर अत्यंत कन्सिस्टंटली ती ऍक्टिव्हिटी केली, रिझल्ट मिळवला. साहजिकच सगळ्यांचा, स्थानिक लोकांचा आम्हाला सहकार्य मिळालं. म्हणजे आता फोटो दिसतो ना पहिला, ब्लू शर्ट घातलेले तेव्हाचे सीओ आहेत, त्याच्या शेजारी ते सरपंच आहेत. ओके, आळंदीचे नगराध्यक्ष म्हणतात, सरपंच नाही सॉरी, आळंदीचे. आणि ज्या दिवशी रॅली काढणार होतो त्या दिवशी त्यांनी तो काढलेला फोटो आहे, स्वच्छाग्रहचा बोर्ड त्यांनी हातात धरला. ही गोष्ट 2013 सालची. 14 साली आम्हाला शिर्डीने बोलवलं आणि हा शिर्डीचे सीओ मला दिसते दुसऱ्या फोटोत बसलेले, आणि मी त्यांच्या स्टाफला इकडे समजून सांगत होतो काय करायला पाहिजे. 2015 पासून ती गाडी इतकी जोरात सुटली की त्याच्यामुळे शिर्डीमुळे मग आम्हाला राहता मिळालं, मग राहुरी मिळालं, मग असे सासवड मिळालं. भारत सरकार
एक स्वच्छ सर्वेक्षण नावाची स्पर्धा घेते. मला गावी पण नव्हतं माहित. स्वच्छ सर्वेक्षण नावाचा एक प्रकार असतो. त्या प्रकारामध्ये कॅटेगरीज असतात. म्हणजे अमृत सिटी, काय छोट्या सिटीसाठी. तर 1 लाखाच्या पेक्षा कमी लोकसंख्येची एक कॅटेगरी आहे. त्याच्यात 4,000 शहर आहेत. त्याच्यामध्ये आम्ही काम केलेल्यापैकी कराडला पहिलं बक्षीस मिळालं, 2दा मिळाले लागोपाठ. शिर्डी एकदा तिसरी आली, एकदा 7वा आहे. म्हणजे त्या 4,000 शहरांमध्ये पहिल्या 100त येणं हीच एक मोठी गोष्ट असते. आम्ही काम केलेली कायम 4-5 शहरं त्याच्यात होती. आताचा व्याप जो सरांनी विचारला की खरंच आता खूप व्याप वाढतोय. म्हणजे ऑलरेडी कोविडच्या आधी आमच्याकडे 103 लोक होती. कोविडमध्ये प्रोजेक्ट कमी झाली, काही माणसं कमी झाली. आता परत त्याचा बूम वाढला. आता संगमनेरला काम सुरू आहे, उस्मानाबादला काम सुरू आहे, कचऱ्याचं प्रोसेसिंग पण सुरू आहे संगमनेरला, अवेअरनेसचं काम सुरू आहे. आता मध्य प्रदेश सरकारमध्ये आपल्याला बोलवलं होतं. आम्ही इथे तुम्ही जर बघितलं की कचऱ्यातल्या गोष्टींच्या डम्पिंग ग्राउंड वरतीच काही डिझाईन्स केलेली आहेत. ते आमच्या एका पोरांनी हे टायर रंगवून त्याची ते बसायला हे केलं. पण क्रिएटिव्ह कशी होते ती बघा. कल्चर निर्माण होतं हळूहळू. राईट. आणि ती त्यातला कोणी हे नव्हता. म्हणजे एका आर्टिस्टने याची ओरिजिनल आयडिया काढून त्यांना अतुलने दिली होती. माझीच मोटरसायकल जुनी होती, ती पडीक होती, त्याचे पेपर सापडत नव्हते म्हणून ती विकता पण येत नव्हती, ती स्क्रॅप झाली. आम्ही स्ट्रक्चर करून टाकलं. तर अशा खूप गोष्टी तुम्हाला सुचत राहतात. पण आता मध्य प्रदेशमध्ये आम्ही एक गाव केलं, त्याचा इतका चांगला हे मिळाला. तिथले जे ग्रामविकासचे मंत्री होते त्यांना ते येऊन गेले. तिथे त्यांच्या गावात आम्हाला बोलवलं. तिथले स्वच्छ भारत मिशनचे कमिशनर येऊन गेले. तिथे सेक्रेटरी येऊन गेले. मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटचे पंचायत राजचे सेक्रेटरी पण येऊन गेले. त्या दिवशी मी नव्हतो तिथे. तर आता साहजिकच ते 50 गावं करा, 20 गावं करा, 100 गावं करा, 500 गावं करा, अशी आता वाटाघाटी चालू आहे. छान. मला आता आपण जवळजवळ पाऊण तास झाला आपण बोलतोय. मला पार्टिसिपेंटला पण सांगायचं आहे की तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही विचारा. तुमचे पण प्रश्न असतील तुम्ही विचारा सरांना. आपण तुमचे पण प्रश्न घेऊयात. तुम्ही हात ओपन केलात किंवा अनम्यूट करून विचारू शकाल. आता मी तुम्हाला आता हे मी बघितलं, म्हणजे तुमचा प्रवास सगळा बघितला. पण आता ही सगळे नवीन उद्योजक मुलं आता येत आहेत. त्यातले काही तर तुम्ही त्यांना फॉर्म्युले सांगितले की घरी बंड करा, घाबरू नका वगैरे वगैरे. अजून तुम्ही काय सांगू शकाल की हे सगळे जर जे भावी उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काही संदेश देऊ शकाल का किंवा सांगू शकाल का? संदेश देऊ शकाल म्हणजे मी त्यांना काय म्हणू, त्याला तुमचे कोट्स काही सांगू शकाल का? तुम्ही सांगू शकाल का आम्ही जो लक्षात ठेवावा असा? काही प्रश्न विचारायचे का रे? कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा किंवा कोणाला विचारायचा आहे? मला आकांक्षा पवार. हा विचारा आकांक्षा. सर, जेव्हा तुम्ही जसं म्हटला की तुमचं सॉफ्टवेअरचा आधी कंपनी होती, त्यानंतर तुम्हाला काही आयडिया सुचली आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट केली. तर जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटच्या बद्दल विचार केला आणि हे सगळं खूप उत्कृष्टपणे तुम्ही केलं, तर तुम्ही जेव्हा हे शिफ्ट केलं तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली की बाबा हे सक्सेसफुल होण्यासाठी? आकांक्षा, आवाज येतोय का माझा? हो येतोय. हो सर, हो. सक्सेसफुल होण्यासाठी काळजी कुठली घेतली? मला सांगा, फेल्युअर होण्यासाठी आपण काही करतो का? आपण फेल होण्यासाठी काही करतच नाही. आपण सगळं ते सक्सेसफुल होण्यासाठीच करतो. तरी त्यातून ते फेल होऊ शकतं. एखादी चूक होऊ शकते, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणजे 2003 साली आमची कंपनी इतकी वाईट झाली. अमेरिकेचं प्रोजेक्ट आमच्याकडे आलं होतं. आम्ही त्या आनंदात होतो. आमचे सगळे महत्वाचे रिसोर्स आम्ही त्या प्रोजेक्टवर लावले होते आणि अमेरिकेमध्ये ते हे झालं, ते ट्विन टॉवर पडले. ट्विन टॉवर पडल्यानंतर इतकं तिकडे प्रॉब्लेम झाला, इतके कंपन्या बंद पडल्या, लोक डिप्रेशन मध्ये गेली, मार्केट डाऊन झालं, त्यांचा सगळे शेअर्स डाऊन झाले. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला इथे. आम्हाला इतका फटका वाईट बसला की पण मग काय, म्हणजे जगतो ना आपण, जगायचं असतं, चूक काही नव्हती. पण फायनान्शियली सगळा घोटाळा झाला होता आमचा. त्या घोटाळ्यातून बाहेर यायला 2 वर्ष लागली. काळजी घेतली का? हो, काळजी घेतली. काळजी आपण घेत असतो. अशी 1, 2, 3, 4 पिन पॉइंट काळजी असं
असं काही त्याचा नियम नाही असं मला तुला सांगायचं. पण मग सर तुमचं भांडवल काय पण? म्हणजे आकाशाचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज युअर कॅपिटल? कारण पैसे किती लागतात ना आम्हाला, हे सगळेजण, आम्हाला पहिली अडचण ती असते. म्हणजे भांडवल काय तुमचं? माझं असं मत आहे, धाडस हे एकमेव भांडवल असतं. मराठीमध्ये बीज भांडवल, इंग्लिशमध्ये सीड कॅपिटल म्हणतात. करेज इज ओनली कॅपिटल, असं मी माझ्या सगळ्या मित्रांना आवर्जून सांगतो. रेस्ट ऑल आर रिसोर्सेस. बाकीची सगळी संसाधने ती जुळवायची असतात. ती म्हणजे पैसे ही अडचण नाही का मुख्य? अजिबात अडचण नाही. पैसे ही कधीच अडचण होत नाही. पैसे पण रिसोर्स आहे. आपण खूप ऐकीव गोष्टींवर जातो. तुम्ही जर प्रत्यक्ष सुरू कराल आणि मग तुम्ही म्हणाल हा आता मला पटलं सुनील सर काय सांगत. पण धाडस हे खरं बीज भांडवल आहे. तुम्ही जर धाडस केलं तर तुमच्या मागे 4 लोक उभे राहतील ना. तुम्ही धाडसच नाही केलं ते कुठे जाऊन उभे राहतील. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मला जी मी ट्रिक शिकलेलो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक आपल्याला 4 प्रकारच्या लोकांशी सारखं डील करायला लागतं. बरोबर आहे का? आपल्याला कुठल्याही वाघाशी, जिराफाशी, मुंगीशी काय डील करायला लागत नाही. आपल्याला माणसांची डील करायला लागतं. याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे म्हणजे आपली फॅमिली आहे. दुसरे म्हणजे आपले फ्रेंड्स आहेत, मित्र आहेत, मित्र परिवार. तिसरा आहे तो म्हणजे आपले सहकारी आहेत, ज्यांच्यासोबत आपण काम करतो. आणि चौथे आहेत ते म्हणजे कस्टमर आहेत. बरोबर आहे का? ओके, मुलांनी लिहून घेतलं तरी चालेल, हे महत्वाचं आहे. ओके. फॅमिली, कलीग आणि कस्टमर, 4 प्रकारच्या लोकांकडनं आपल्याला 4 गोष्टी लागतात. कुठल्या 4 गोष्टी आहेत? आपल्याला या सगळ्यांकडनं ना, तुम्ही जर बघितलं वेगवेगळं, तर फॅमिलीकडनं आपल्याला प्रेम पाहिजे असतं, सहकाऱ्यांकडनं आपल्याला सपोर्ट पाहिजे असतो, आपल्याला आपल्या सगळ्या लोकांकडनं खरं तर रिस्पेक्ट पाहिजे असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लायंटकडनं आपल्याला वाटतं आपल्याला पैसे पाहिजेत. आपल्याला पैसे नाहीत, आपल्याला ट्रस्ट पाहिजे. ओके. ट्रस्ट असेल तरच तो तुम्हाला पैसे देणार. ओके. ट्रस्ट असेल तर लोकांनी आम्हाला 100% ऍडव्हान्स पण दिलेलं. ओके. ट्रस्ट असेल तर काम वेळेवर नाही झालं तरी लोकांनी आमच्यावर ट्रस्ट केला की नाही यांची काहीतरी अडचण दिसते. तो ट्रस्ट फार 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 महत्वाची गोष्ट. अजून थोडं काम केलं मग माझ्या लक्षात आलं की या 4 गोष्टी आपल्याला 4ही लोकांकडनं. आम्ही आता क्लायंटचा सपोर्ट मिळवलाय, आम्ही आता क्लायंटकडनं रिस्पेक्ट पण मिळवलाय, आम्ही क्लायंटकडनं ट्रस्ट तर मिळवलाच होता, आता आम्ही लव पण मिळवलाय. अरे वा. प्रेम पण मिळवलं. ओके. मला असं वाटतं की हा जरा ते टेबल आहे ना, का गणित आहे, गणित म्हणा तुम्ही, काय त्याला युक्ती म्हणा, ती तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला अल्टिमेटली काय मिळवायचं आहे? आपल्याला वाटतं टर्नओव्हर मिळवायचं आहे, पैसे मिळवायचे, वस्तू मिळते, असं काही नाही होत. ते बाय प्रोडक्ट आहे. ओके. सर मला प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. सर सगळ्यात पहिले तुम्हाला खूप शुभेच्छा. कारण का जेव्हा आपण ट्रेडिशनली एखादी गोष्ट करत असतो तेव्हा त्याला डिजिटल आणण्यामागे तो जो कष्ट लागतं ते दिस इज अ मेजर टेक अवे फ्रॉम युअर डिस्कशन. कारण का जे काही आपल्या परिचयातले ड्रॉइंग स्पेशलिस्ट आहेत ते ट्रेडिशनल ड्रॉइंग किंवा पेंटिंग किंवा आर्ट सोडून टेक्नॉलॉजिकल ह्याच्यामध्ये येत नाहीत फारसे. असं थोडंसं ऑब्झर्वेशन आहे, मे बी मी चूक असू शकते. कारण का ही कला साधारण डिजिटल स्वरूपात मांडण्यात त्या लोकांना जास्त इंटरेस्ट नसतो. पण तुम्ही तुमची यू एम्पॉवर्ड युअर सेल्फ विथ टेक्नॉलॉजी अँड विथ युअर ओन एक्सपिरियन्सेस विच यू मेन्शन. सो दॅट इज अ मेजर टेक अवे. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला बाकीच्या कुठल्या व्हर्टिकल मध्ये काम करावं असा कधी मोह नाही का झाला? आता बैजूस अकॅडमी आहे किंवा वेगवेगळे लॉकडाऊन मध्ये सुद्धा ऑनलाईन एज्युकेशन बऱ्यापैकी पुढे आलंय. तर तुमच्याकडे ऑलरेडी ही कला असताना तुम्ही वेगळ्या अजून कुठल्या व्हर्टिकल मध्ये एज्युकेशन मध्ये जावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? किंवा अशी काही प्रपोजल्स नाही का आली? हा पहिला प्रश्न. नंबर दुसरा की तुम्हाला येत्या काळात काय धाडस करावं असं वाटेल अजून? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर फार सोपं होतं की आता बायजूस करताय किंवा आणखी कोणतरी करताय, बरोबर ना? म्हणजे एज्युकेशन दुसऱ्या कुठल्या व्हर्टिकल मध्ये तुम्हाला अजून नाही का काम करावं असं वाटलं? आता सोशल मीडिया आहे, ब्रँडिंग आहे,
तुम्ही एन्व्हायरमेंट हे साठी बरेचसे प्रकल्प तुम्ही हातात घेतलेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली दुसरे व्हर्टिकल्स तुम्हाला तेव्हा सुचले किंवा त्याच्यात तुम्ही उतरलात पण फेल झालात, असं काही अनुभव आहेत का, ते विचारायचं. मला तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर असं देत होतो की आता ज्या गोष्टी बायजूस करते किंवा आणखी कोणीतरी करत असेल तर मग आता काय करायची गरज आहे. मी नवीन मुलांना सांगतो की जी गोष्ट ऑलरेडी झाली ती कशाला करता. ती सर्व्हिस द्यायला लोक आहेत ना मार्केटमध्ये, तुम्ही नवीन शोधा. जेव्हा आम्ही iActive घाट घातला होता ते 2008 साल होतं. 2008 साली आम्ही एखादा कोर्स CD वरती कसा बनवता येईल आणि CD वरनं कसा मुलगा शिकू शकेल याचा आम्ही विचार करत होतो. ठीक आहे. तर मग 2009 ला तो भरसक प्रयत्न करून आम्ही 2009-10 नंदुरबारला सेंटर काढलेलं आहे. विज्ञान आश्रम बरोबर आम्ही एक सेंटर काढलेलं आहे. मला वाटतं पेनच्या जंगलात ते सेंटर काढलेलं होतं गावामध्ये. तर या गोष्टींच्या ट्रायल घेतल्या त्या. आम्ही आमचं पहिलं सेंटर इथे कारेगावच्या जवळ एक गाव आहे, त्याचं नाव मला नावरे. हा, कारेगाव ते आत गेल्यावर ते लागतं. त्या नावरे गावामध्ये आम्ही आमचं सेंटर सुरू केलं जिथे तुम्ही फोटो पाहिले. सो माझं असं म्हणणं आहे की खूप नीड आहे समाजामध्ये, खूप गोष्टींची गरज आहे. आपण जर ती थोडी डोळे उघडे ठेवून बघितली, शोधली तर प्रत्येक गोष्ट एक व्हर्टिकल आहे. बरोबर आहे. एज्युकेशन फार मोठं व्हर्टिकल झालं. मी तो व्हर्टिकल बघूच नका. मी मुलांना सांगतो कॉन्सेप्ट आणि आयडिया यातला फरक समजून घ्या. कल्पना आणि संकल्पना. कॉन्सेप्ट काय आहे की ती खूप साऱ्या आयडियाला जन्म देते. बरोबर. आणि काही काही आयडिया अशा असतात की त्या स्वतःच कॉन्सेप्ट बनतात. बरोबर. पण मला एक जोडून प्रश्न विचारायचा होता. हा, अजून कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करा. तोपर्यंत माझा एक छोटा प्रश्न विचारतो. मला यांच्या प्रश्नाचा अजून एक सुचला की तुम्ही आता एवढं कचऱ्यामध्ये इतकं चांगलं काम करतायत, पण मग याचा अर्थ तुम्ही आधी जे काही केलं ते सगळं वाया गेलं तुमचं. मला हा प्रश्न काय विचारायचं सांगतो मी. माझ्याकडे आता काही मुलांशी मी बोलत होतो आमच्या या प्रोग्राम मध्ये. आता ती मुलं इंजिनिअरिंग करतायत आणि मग त्यांना असं वाटतंय की मला इंजिनिअरिंग केल्यानंतर मला दुसरं काहीतरी करावंसं वाटतंय, पण मग ते थोडेसे ते अडखळतात तिथे की करू का नको, हे वेगळं करावंसं वाटतंय, पण मग घरचे म्हणतात नाही हेच करतो असं. तर आता तुम्ही तर फार चित्रकला, सॉफ्टवेअर, एज्युकेशन आणि कचरा व्यवस्थापन, आता कचरा व्यवस्थापन करायचं होतं तर मग एवढं सगळं का बरं केलं, तर हे वाया नाही गेलं का? तुम्हाला असं नाही वाटत का? मला असं अजिबात वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं किती वय आहे मला माहित नाही, पण शिक्षकांसाठी मी मुद्दाम सांगेन की जे काय तुम्ही करत असता तुम्ही ऍक्च्युली स्वतःला शोधत असता. आपल्याला गरिबीची खूप ऐकून इतकी सवय झाली की नाही बाबा पोट भरलं पाहिजे, नाही बाबा आता हे करायला पाहिजे. तुम्ही आता तर बाहेर थोडासा डोळे उघडे ठेवून विचार केला तुमच्या लक्षात येईल. मला सांगा आता किती लोक भूकमारीने मरतात, उपासमारीने मेलेत असं तुम्ही मला सांगा. आणि डायबिटीसहून किती लोक मेले ते सांगा. जाड होऊन मरण्याचं प्रमाण जास्त झालंय, उपासमारीने मरण्याचं प्रमाण ऑलमोस्ट नील झालंय. आपण गरिबी जरा डोक्यातनं भीती बाजूला ठेवली पाहिजे. हा एक. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मी जे केलं 5वी पासून आठवते ते क्रिएटिव्हली केलं. त्यामुळे ते कॉन्स्टंट एक धागा जो आहे, आणि मला बदल आवडेल, मला ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द आवडतो की माझ्यात मी बदल करायचा प्रयत्न करतो, मला भेटेल त्यांच्यात मी बदल करायचा प्रयत्न करतो. मी तसे क्लास घेतो, मी तसे काही संडेची स्कूल चालवतो, तिथे मी त्या मुलांशी जाऊन बोलतो, मी या शिकलेल्या गोष्टी त्यांना डिटेलमध्ये सांगतो, नवीन काय चांगलं वाचलं त्याच्याबद्दल चर्चा करतो. तर मी काय दिवसभर कचरा खेळत बसतो असं नाही. आता कचऱ्यात सुद्धा मला त्यांना शिकवणे एवढंच काम आहे असं माझ्या लक्षात आहे. तो दिसतो तुम्हाला बिझनेस, माझ्या दृष्टीने ते शिकवणे एवढंच काम आहे, ते एज्युकेशनच आहे. ओके. एक छोटासा पॉइंट योगेश मी सांगून ठेवतो मुलांना. मला सांगा मी पुण्यात बसलोय आणि तुम्ही बाबळमध्ये आहात, ठीक आहे. मला एखादा मुलगा इकडनं निघाला आणि तो मुलगा मला जर राजगुरुनगरमध्ये थांबला आणि मला फोन केला की सर मी पाबळला निघालो होतो, एम आय ऑन ट्रॅक, मी बरोबर जातोय का, मी त्याला काय विचारीन, तुला कुठे जायचंय, तो म्हणून मला पाबळला जायचंय. मग मी सांगेन हो, मग तू बरोबर ट्रॅकवर आहेस. बरोबर. एखादा मुलगा गेला इथून आणि राजगुरुनगरमध्ये थांबला आणि मला फोन केला की एम आय ऑन ट्रॅक,
मी त्याला विचारले तुला कुठे जायचंय, तो म्हणला मला वेल्ल्याला जायचंय. मी सांगितलं मग तू नाही ट्रॅकवर. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे, तुमचा पुढचा टप्पा काय आहे याच्यावर ठरतं तुम्ही आता करेक्ट जागेवर आहात की नाही. आताची तुमची पोझिशन कधी ठरवत नाही की तुम्ही राईट आहात का रॉंग आहात. ओके. There is म्हणजे no right or wrong असं माझं मत. कोणाला प्रश्न आहेत का आपल्याकडे काही? खरं तर आपल्यासोबत ईशा काळे नावाची मुलगी असेल, मला वाटतं ती BCA करते कम्प्युटरमध्ये. आणि सुनील सर, तिला आर्टमध्ये फार इंटरेस्ट आहे, तिला चित्रकला किंवा बाकीच्या गोष्टी आवडतात. तर आमचं काउन्सिलिंगमध्ये बोलणं होत राहतं. ती म्हणे की मी कन्फ्युज आहे, नक्की काय करू मला कळत नाही. ईशा, तू आहेस का आता? तुझा काहीतरी प्रश्न नक्की असेल हो सर. सरांसाठी. हो, मी बोलणारच होती. येस प्लीज. हा सर, मला असं विचारायचं होतं, तुम्ही बोलले का मी पहिले ड्रॉइंग केलेलं वगैरे, तर आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्यात काय, याच्यासाठी काय करायला हवं, का लोकांना आपली कला कळेल पण आणि ती आवडेल. करायला हवं म्हणजे तुला काय येतंय आणि त्याच्यावरती आम्ही त्यावेळेला चित्र काढत होतो हाताने, आम्ही ऑइल पेंटिंग केलं, आमची प्रदर्शनं झाली. तू जर डिजिटल आर्ट मध्ये असतील तर तुला डिजिटली अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तू केलेलं काम तू डिस्प्ले करू शकते. मला असं म्हणायचंय, परत जायचंय कुठे, उद्देश काय, लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय, उगीच का त्याच्यात नाही. त्याच्यात काही आयडिया आहे, त्याच्यातून काही नोकरी मिळवायची आहे, फक्त मनाचं समाधान करून घ्यायचंय किंवा फेसबुकवर टाकलं आणि मला 100 लाईक आल्या मग मी हॅपी फील करतो, चालणार आहे का असं? नाही. करिअर म्हणून करायचंय का? हो. मग करिअर म्हणून करायचं तर मग आपल्याला आता तुम्ही काय शिकताय? BCA करते मी. BCA करते. हो. आणि चित्र काढता? काय? चित्र काढता का? कला करता म्हणजे काय करता? हो, मी ड्रॉइंग करते पण असं प्रॉपरली नाही, पण मला आवड आहे ड्रॉइंग करायची असं. पण मी BCA केल्यामुळे माझं ते डिस्टर्ब झाल्यासारखं झालंय. मी थोडंसं तुला ईशा दुखवतो, मुद्दाम दुखवतो. हो, ठीक आहे. आपलं विष्णू थिंकिंग आपल्या घरी राहतं, त्याला कोण विचारत नाही. हो. मला खूप भारी वाटतं, मला वाटतं मी पंतप्रधान व्हावं, त्याला काय अर्थ नाही. मी त्या दृष्टीने काय एफर्ट घेतो हे महत्वाचे आहे. ठीक आहे, नुसतंच मला छान वाटतं असं मला खूप लोक भेटलं ना, खूप छान वाटलं. छान काय वाटलं, छान म्हणतात तू घरी घरी जायचं. आपल्याला जर ते जे केलेलं आहे त्याच्यातून तुला 4 प्रकारच्या लोकांना डील करायचंय आणि त्यांच्यासाठी तुझी कला उपयोगाची आहे का फक्त लग्नामध्ये ते सजावटीसाठी कला उपयोगाची ठेवायची हे तुमच्या हातात आहे. की नुसतं बाबा मुलींनी साबणाचा काय म्हणतात त्याला, ते काय बनवतात, कोयली बनवली आहे आणि बटनांचा ठसा बनवलाय, या लेवलची कला ठेवायची असेल तर तसं जाता येईल. मला योगेश सरांची आता बोलताना एक हे होता की कला कशी जोपासायची, असा एक त्यांनी मला एक प्रश्न हे केला, पाठवला. मग कलेला आपण काय जोपासणार, कलाच आपल्याला जोपासते. मला असं वाटतं मी काय घडलोय ते मला कलेने जोपासलं. मी आज काहीतरी केलंय त्याच्यामध्ये मी चित्र काढलं एवढं नाहीये, तलबाग सर मला भेटले हे पण आहे, माझ्या टाइम मध्ये भीमसेन जोशी गाणं म्हणत होते हे पण आहे. आशा भोसले नावाची कमाल काय म्हणतात ना, भारी गाणारी एक बाई आपल्याच काळात होती, किशोरी अमन. हे सगळं तुम्हाला घडवत असतं. त्या प्रश्नावरून जरा मी लांब गेलो असं तुम्हाला वाटेल. मला असं म्हणायचं की कला म्हणजे काय, एका क आणि ला शब्द सगळं बसत नाही. तुमची पोझिशन शोधा त्याच्यात, की बिगनर आहे, टाइमपास आहे, दुसऱ्याला इम्प्रेस करण्यापुरतच आहे का खरोखर मी त्याच्यातून काही करिअर बघतोय पुढे. ईशा, तुला अजून ओके सर. म्हणजे तुला प्रॅक्टिस केली पाहिजे. तुला काय करायचं किंवा तुला चित्रकला आवडत असेल तर ती किती आवडते आणि तुला ते लोकांपर्यंत पोहोचवायला लागेल. म्हणजे म्हणतात ना की ते मांडून आपण तुला शोधायला लागेल की तुला ते कशी कला पुढे न्यायची आहे. मग ते संगणकाच्या माध्यमातून घेता येईल का, ते सगळे साधनं आहेत. म्हणजे मला सरांच्या बोलण्यामधनं एक सगळ्यात आला की बाकी सगळे रिसोर्सेस आहेत. म्हणजे ते म्हणतात की त्यांचा भूतकाळ पण सगळा रिसोर्स म्हणून हे सांगतात आता आपल्याला की तुमचं ते सगळी तुम्ही तयारी करताय तुम्ही की हा, तर तुला ते अनुभव घ्यायला लागतील अजून काम करताना. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? एक मिनिट. हा, मी ईशाला असं सांगतो, सचिन पुणेकरांकडून माझा नंबर घ्या. ठीक आहे? हो सर, नक्की. हो. मला फोन करा. मी पुण्यात असलो तर प्रभात रोडच्या ऑफिस मध्ये असतो, तुम्ही नक्की मला भेटा, काही प्रॉब्लेम. सर, एक विचारू शकते का? हो. हा सर, तुम्ही कुठले? तुम्ही गावाचं नाव सांगितलं होतं ना एक? बेलापूर.
श्रीरामपूर जवळ का? हो. ओके. काय प्रॉब्लेम? तू कुठली आहेस? नाही नाही रिलेटिव्ह आहे तिकडं असं म्हणून विचारलं. तुझी काय हरकत नाही ना मी बेलापूरची असायला? नाही नाही रिलेटिव्ह आहे म्हणून विचारलं बस, बाकी काय नाही. चालेल, ठीक आहे. सरांशी एकदा बोलून घेशील तू ईशा, म्हणजे मग तुला अजून काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. अजून कोणाला हो, प्रश्न आहे का? नक्की आपण एक सर. प्रश्न घेऊयात. हा, अजून एक प्रश्न आपण घेऊयात, कोणाचा असेल तर. कोणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर माईक फक्त चालू करा, नाही तर आमच्यापर्यंत हॅलो, हा आवाज सर. येणार नाही. येस प्लीज. हा, मी प्रथमेश बोलतोय. मला एक गोष्ट विचारायची होती की आपण स्किल डेव्हलपमेंट पहिल्यांदा केली पाहिजे, ना की पहिल्यांदा बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे? म्हणजे मला काय येतं त्याच्या ते अगोदर मला जाणून घेतलं पाहिजे. जसं सर बोलत होते की त्यांना चित्रकला येत होती चांगली, डिझायनिंग येत होतं चांगलं, त्यांनी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. पण मला एक गोष्ट कळत नाही, माझी स्किल डेव्हलपमेंट करता मी कुठं थांबावं आणि कुठून माझ्या बिझनेसची एखाद्या सुरुवात करावी? म्हणजे स्किल डेव्हलपमेंट तर हा तर पूर्ण आयुष्याचाच पार्ट आहे, तो कधी थांबण्यासारखा नाहीये. तर मी कुठं थांबून बिझनेसच्या रिलेटेड त्याच्याशी पाहावं त्याच्याकडे असं. मी एक महत्वाची गोष्ट सांगतो बरं का. स्किल ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बिझनेस ही एक वेगळी गोष्ट आहे. आपले जे काय कोणीतरी लोकांनी समज करून दिले असतील तर आपण, मला वाटतं, जुन्या समजांमधून आता बाहेर यायला पाहिजे. बिझनेस इटसेल्फ इज अ स्किल. मी 20 वर्षांनी काय शिकलो माहितीये का? मला आता कळलं की आता मला बिझनेस करता येतो. आता मी कुठल्याही गोष्टीचा बिझनेस करू शकतो. आता मला, मी चित्रकला करीन, फिल्म करीन किंवा चित्रकलेला मी बिझनेस म्हणून केलं नाही म्हणा, पण एक टर्म म्हणून सांगतो की आर्टला मी बिझनेस करू शकलो का? खूप नाही छान. एज्युकेशनला करू शकलो का? खूप नाही छान. पण ग्रीनीचं काम करता करता मला आता कळलं, तुम्ही आता एक तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला शिकवलं जायचं पूर्वी, योगेश सरांना आठवत असेल की बिझनेस म्हणजे काय? यू हॅव टू मेक प्रॉफिट. बरोबर आहे का? बिझनेस बरोबर आहे. बरोबर. हो. आता तुम्ही जगातल्या मोठ्या कंपन्या काढा, त्या लॉस मध्ये. तुम्ही अमेझॉन बघा, नाही तर तुम्ही फेसबुक बघा, ते लॉस मध्ये. हे कसं काय? कारण कंपनीची व्हॅल्यू मोठी झाली. कंपनीचं स्ट्रक्चर बघून इन्व्हेस्टर लोकांनी पैसे त्यात टाकले. पूर्वी फक्त प्रॉडक्ट विकलं गेल्यावरच पैसे मिळायचे मालकाला. आता तसं नाही होत. आता इन्व्हेस्टर येतो आणि इन्व्हेस्टर त्याचे शेअर्स घेऊन ठेवतो. त्यामुळे मी आता नवीन गोष्ट शिकलो की बिझनेस म्हणजे इज नॉट लॉस ऑर प्रॉफिट. बिझनेस म्हणजे यू शुड नो हाऊ टू बिल्ड अन ऑर्गनायझेशन. तुम्ही जर बिझनेसचं स्ट्रक्चर चांगलं करू शकला, तुम्ही कुठलेही स्किल विकू शकाल. म्हणजे तुमचं नाहीये असं पण विकू शकाल. आपलं स्किल जेव्हा आपण वापरतो ना, त्यात एक असतं की आपण दुसऱ्यावर अवलंबून नसतो, एवढंच आहे. पण तसे एका टाइम नंतर बिझनेस वाढला की तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावंच लागतं. हो, बरोबर आहे सर. पण गोष्टी येतात का हो? मला सांगा बरं. पण सुरुवातीला जेव्हा मी एखादा आयडिया असते माझ्या डोक्यामध्ये, माझे स्किल्स एनहान्स झालेले असतात त्या आयडियाला एक्झिक्यूट करण्यापुरते, पण तेव्हा इनिशियली मी माझ्यावरच डिपेंड असतो. म्हणजे एकदा मी माझा बिझनेस एस्टॅब्लिश झालाय तेव्हा मी स्किल विकत घेऊ शकतो. पण सुरुवातीला मला ही भीती का असते? कारण मी हे करू शकतो हा कॉन्फिडन्स यायला लागतो मला पहिल्यांदा. मग तेव्हा माझ्या स्किल्स आणि जे आता अवेलेबल मार्केट मधले प्रोडक्ट यांचा जेव्हा मी संगम घालतो ना, म्हणजे पाहतो की माझ्या स्किल्स नुसार मी काय प्रोडक्ट बनवू शकतो आणि आता त्याच्या कॉम्पिटिशनला मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे, तर मला कधी कधी असं वाटतं नाही माझ्या स्किल कमी पडतात आहे. मग मी त्या इन्हान्स करण्यावरती भर पहिल्यांदा द्यावा की पहिल्यांदा प्रोडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये उतरावं. तुमचा प्रश्न आहे, मी थोडंसं उत्तर दिलं होतं की आता तुम्ही करताय ते बरोबर करताय प्रथमेश. तुम्ही तुमच्या स्किल वरती लक्ष द्यायला पाहिजे, हे बरोबर आहे. फक्त मी तुम्हाला थोडीशी जरा 2 वर्ष 1 वर्ष लांबून जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी तुम्हाला व्ह्यू सांगितला की तुमच्या स्किल्स तुम्हाला विकता येणं, तुम्हाला त्या गोष्टींचा बिझनेस करता येणं, हे एक वेगळं स्किल आहे. चांगलं डिझायनिंग आलं म्हणजे त्याची एजन्सी चालते का डिझायनिंग चालतं असं अजिबात नाही. बरोबर आहे. करणं हे वेगळं स्किलच आहे आणि तिकडे लक्ष ठेवा, असं एवढंच मी सांगतोय. अजून एक मुद्दा मी सांगतो की
आपण जेव्हा काम सुरू करतो ना तेव्हा आपण त्या कामाचे लीडर असतो आणि ते काम करताना आपणच त्याचे मॅनेजर असतो. इथे गडबडीला सुरुवात होते. लीडर वेगळा आहे, मॅनेजर वेगळा आहे. लीडर मॅनेजमेंट करू शकेल पण मॅनेजर लीडर होईल असं काही सांगता येत नाही, नाहीच होऊ शकत. त्यामुळे तो फरक समजून घ्या. तुमच्यातली लीडरशिप डेव्हलप करायची तुम्हाला, मग तुम्हाला संधी खूप दिसायला लागतील. मॅनेजरचं काय होतं, एकदा संधी मिळाली की तो संधीचं सोनं करू शकेल. लीडर काय करतो, संधी शोधतो, संधी बघतो, नाही तर संधी निर्माण पण करतो. आता थोडी ही वाक्य अवघड वाटतील कदाचित, पण संधी मी काय काम निर्माणच केलं ना हो. तुम्ही काय असं वाटतं मार्केटमध्ये जे खूप चाललं होतं ती गोष्ट जाऊन मी केली का? असं काय नाही केलं. असं म्हणजे मी काही विशेष केलं असं वाटतच नाही खरं सांगायचं. मला ते इंटरव्ह्यूत आणि त्या मगाशी मॅडम बोलले की माझा टेक अवे वगैरे, तर मला जरा भीती वाटते. एवढं काही नाही विशेष, कोणी असंच करतो. फक्त तुम्ही जे ट्रॅडिशनल ऐकून जे तुम्हाला खरं वाटायला लागतं ते तुम्ही थोडं बाहेर ठेवा आणि काही काय म्हणतात अझम्पशन्स मधनं बाहेर या. आस्क, डोंट अज्युम, असं मी सांगितलं. त्यामुळे तो लिडरशिप आणि मॅनेजमेंट मधला फरक आहे. तुम्ही जे आता म्हणताय, तुम्ही त्या स्किल जे डेव्हलपमेंट आहे ना तुमची, ती संपणार नाहीये, ती एंडलेस आहे. ती पुढची 20 वर्ष करावी लागेल. टोयोटोची गाडी मार्केटमध्ये आली आणि ती दरवर्षी फिनिश होत 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 अजूनही मार्केटमध्ये विकली जाते. करोडो नावाची गाडी गेली 50 वर्ष मार्केटमध्ये, 50 वर्ष. असं पण होतं. आणि अशा मोठ्या गोष्टींच्या जे तुम्ही कराल त्याला स्केलेबल करण्याचा विचार करा, बिझनेसचा प्रयत्न करा. दुकान चालवण्याला बिझनेस समजू नका. छोटस काहीतरी करायचं, थिंक लाईक अ बिझनेसमॅन असं मी म्हणेन. भविष्यात किती जॉब्स येणार आहेत, किती जॉब जाणार आहेत, त्याच्यावरती तुम्ही सेमिनार घ्या मुलांनी. अशा सेमिनारला बोलवा, योगेश सरांना बोलवा, मला बोलवा, सचिनला बोलवा. आम्ही आमचा अनुभव शेअर करू. हजारो जॉब जाणार आहेत. आता तो एंटरप्रेनर हाच सगळ्यात महत्वाचा वे आउट राहणार. सॉरी मी जरा जास्त लांब. छान. खूपच ठीक आहे सर. खूपच माहिती मिळाली. मागच्या सेशन मध्ये विजयकुमार सर आले होते. त्यांची इंजिनिअरिंग मधली कन्सल्टन्सी कंपनी आहे आणि त्यांनी एक मुद्दा सांगितला होता नेहमी की तुमचे जे काही बेसिक स्किल्स आहेत ते तुम्ही स्ट्रॉंग तुमचे असले पाहिजे. म्हणजे तुम्ही टेक्निकल मध्ये तुम्ही जास्त एक्सपर्टीज तुम्ही लोकांना देऊ शकाल आणि क्लायंट तुमच्याकडे त्या एक्सपर्टीज मुळे येईल. सुनील सरांच्या केसमध्ये असं आहे की ते जास्त लोकांना सर्व्हिस ओरिएंटेड काम बघतायत. म्हणजे जसं आता त्यांनी म्हटलं की कचरा व्यवस्थापन, लोकांपर्यंत जाऊन अवेअरनेस करून काम करतायत आणि यांनी मल्टिपल संधी घेतल्यात. म्हणजे हे म्हणतायत की आपण आयुष्यभर शिकायचं आहे आणि आयुष्यभर शिकताना आपल्याला आवश्यक असलेले स्किल्स आपण ऑन द वे शिकत घेतली पाहिजे. त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला की लीडर जो आहे तो लीडर संधी निर्माण करतो. त्याला हवं तर त्या कदाचित कौशल्य तो त्याच्या मॅनेजरवर सोपवू शकेल, पण नवीन संधी शोधणं आणि करेज दाखवणं म्हणजे धाडस दाखवणं हा त्याचा सगळ्यात मोठा गुण त्यांनी सांगितला. तर मला वाटतं की सुनील सर आपली वेळ संपत आलेली आहे तिकडची. तर तुम्ही आज आमच्या या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आलात तर मी तुमचा आभार मानतो.